हॅलो गाईज, मी संकेत गवई पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे संकेत गवई मोटो ब्लॉग्स. चॅनलवर नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलेलं आणि हा व्हिडिओ पण बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सो लास्ट टाइम एक व्हिडिओ अपलोड केलेला आणि त्या व्हिडिओवरून मला खूप काही शिकायला भेटलेलं. इवन युझिंग iPhone 17 किती पण क्लॅरिटी असू द्या, ऑडिओ इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो मोटो ब्लॉगिंगमध्ये प्ले करणार आहे. आणि मला लवकरच रिअलाईज झालं, कारण का व्हिडिओ तर बेस्ट होता. म्हणजे ज्या प्रकारे मी फोन माउंट केलेला होता हेल्मेटवर आणि जी रेकॉर्डिंग आलेली, जो शूट झालेला तो एकदम प्रॉपर झाला होता, पण ऑडिओ बिलकुल पण नाही. जे इम्पॉर्टंट पार्ट होता तो सुद्धा प्रॉपर आला नाही आणि हवेमुळे तर पूर्ण ऑडिओ खराब झालेली होती. बिंग अ बिगिनियर खूप गोष्टी असतात ज्या केल्यानंतर समजतात की अशी अशी चुकी झालेली असते, पण ती लवकर समजून जाणं ते खूप इम्पॉर्टंट असतं. आणि जो मी सेकंड व्हिडिओ रेकॉर्ड केलेला त्याच्यात मला खूप लवकर कळून गेलं की ऑडिओ खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. जसं या व्हिडिओमध्ये जसं मी आता बोलतोय तर इथे पण ऑडिओ खूप इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतोय, तसंच मोटो ब्लॉगिंग करताना पण ऑडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो आता मी घेऊन आलेलो आहे खूप इम्पॉर्टंट पार्ट आणि तो माझ्या मोटो ब्लॉगिंग जर्नीला थोडंसं अपग्रेड करेल आणि मला पण शूट करायला मजा येईल. कारण का, तो आहे डिजिटेकचा 5K अल्ट्रा HD ॲक्शन कॅमेरा. हे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, दिस वन. आणि हा मी आता हेल्मेटवर माउंट करणार आहे. वाटलं नव्हतं कधी ॲक्शन कॅमेरा घ्यायची गरज पडेल मला आणि विचार करायचो की घ्यायचा आहे मला ॲक्शन कॅमेरा, पण का गरज आहे मला ॲक्शन कॅमेऱ्याची. पण जसं जसं मी बाईक घेतली, बाईकनंतर शूट करावं असं वाटलं. मग मी फोनवर ट्राय केल्यानंतर कळलं की नाही, 80-90 हजाराचा फोन हेल्मेटवर माउंट करून रिस्क घेण्यापेक्षा हा रिस्क कधी पण वर्थ असेल. सो फायनली घेऊन टाकला डिजिटेकचा गो कॅम. तर चला बघूया याचे फीचर्स काय काय आणि मग याला अनबॉक्सिंग करू. पहिले तर बघून घेऊया की फीचर्स काय काय याच्यामध्ये. आणि तसं बघायला गेलं तर मी बेसिकपासून स्टार्ट केलेलं आहे कारण का ॲज अ बिगिनियर मला तरी वाटतं की हा बेस्ट आहे. तसं मी आज एक राईड रेकॉर्ड केलेली आहे, म्हणजे याची प्रॉपर अनबॉक्सिंग केव्हाच करून टाकलेली मी, माझ्याकडून वेट झाला नाही. पण मी आता ह्याला रिव्ह्यू करणार आहे की कसं आहे. तर पहिले तर सगळ्यात पहिले ह्याच्यात जे फीचर्स आहे आणि स्टार्ट करूया. 24 मेगापिक्सल टू 48 मेगापिक्सल कॅमेरा आहे. त्याच्यानंतर 3 मोड दिलेले आहे, 4K at 30 FPS, 4K at 60 FPS आणि 4K at 30 FPS. वॉटरप्रूफ आहे, अप टू 30 मीटर हा वॉटरप्रूफ आहे. HD स्क्रीन 2 इंच, 128 GB मेमरी कार्ड, 128 GB मेमरी कार्ड सपोर्ट करता. HDMI आउटपुट म्हणजे डायरेक्टली तुम्ही टी व्हीला मॉनिटरला कनेक्ट करू शकता. इनबिल्ट स्पीकर आहे, इनबिल्ट मायक्रोफोन आणि 2 बॅटरी दिलेल्या आहेत त्यांनी 1350 mAhच्या. म्हणजे जर एक डिस्चार्ज झाली तर दुसरी लगेच तुम्ही यूज करू शकता. जो कुठला पण ॲक्शन कॅमेरा पाहिजे, इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन. जेव्हा मी आयफोनवर शूट केला व्हिडिओ, तर जेव्हा एखादा खराब रोड येतो किंवा स्पीड ब्रेकर येतात ज्याच्याने ते व्हिडिओ हलतो, तर प्रॉपर रेकॉर्ड नाही होत. आणि याच्यामध्ये ते फीचर आहे की EIS, दॅट इज इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन. म्हणजे तो काय करतो, जो व्हिडिओ आहे तो स्मूथ करायचा प्रयत्न करतो, म्हणजे प्रॉपर रेकॉर्डिंग होती. सो बॉक्समधून ओपन केल्यानंतर एक अशी बॅग आहे, प्रीमियम क्वालिटीची बॅग आहे, हँडी आहे, मस्त पकडायला पण बेटर वाटते, म्हणजे तुम्ही इझिली कॅरी करू शकता. आणि याच्यामध्ये आता ॲसेसरीज त्यांनी खूप काय काय दिलेलं आहे, बघू शकता. पूर्ण अशी बॅग दिलेली आहे ॲसेसरीज भरून. पण आपल्यासाठी जो इम्पॉर्टंट पार्ट आहे आपण त्याच्यावर जाऊ, अँड दॅट इज दिस वन, कॅमेरा. ह्याला असं ओपन करतो मी, केसमधून बाहेर काढतो म्हणजे तुम्हाला दिसेल प्रॉपर. हे बघा, एकदम म्हणजे हातात पण पकडायला इतका मस्त वाटतंय आणि जे मटेरियल आहे ते पण एकदम मस्त आहे, एकदम स्मूथ आहे आणि खूप हलका आहे. म्हणजे इझिली ऑपरेट करता येतो असं आहे. ऑन करतो मी आता. तर ह्या कॅमेऱ्याचा रिव्ह्यू तेव्हाच बेस्ट असेल जेव्हा मी याला प्रॉपर बाईकवर माउंट करेल किंवा हेल्मेटवर माउंट करून यूज करेल. आणि ते मी आज बँकमधून जेव्हा येत होतो तेव्हाच मी याला यूज केलं आहे, कारण का माझ्याकडून बिलकुल पण वेट झाला नाही. आणि बघूया व्हिडिओ कसा असेल ते आणि क्वालिटी कशी येते. सो हा होता आजचा व्हिडिओ रिगार्डिंग रिव्ह्यू.
डिजिटेक 5K अल्ट्रा एच डी ॲक्शन कॅमेरा आणि ॲज अ बिगिनर 10,000 to 12,000च्या बजेटमध्ये हा कॅमेरा यूज करण्यात काहीच हरकत नाही आहे. याची याची जे लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर गो फॉर इट. ॲज अ बिगिनर हा कॅमेरा फक्त मोटो ब्लॉगिंगसाठीच नाही, इतर कुठल्या पण पर्पजसाठी यूज करू शकताय. सो जर तुम्हाला ब्लॉगिंग स्टार्ट करायचे असेल तर तुम्ही डोळे बंद करून हा कॅमेरा यूज करू शकता. सो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बिलकुल.